आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। युवा सेना प्रमुख, शिवसेना नेते व वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे डिजिटल बॅनर किंवा दिखाऊ कार्यक्रम न करता समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले होते। त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत कमलगौरी पाटील शिक्षण संस्थेच्या वतीने तळोजा येथील संस्थेच्या परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम आयोजित करण्यात आला। शिवसेना उपनेते व संस्थेचे चेअरमन बबनदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। विद्यार्थ्यांच्या हस्ते विविध प्रकारची फळझाडे व इतर पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त लाडू वाटप करण्यात आले। याप्रसंगी बोलताना बबनदादा पाटील म्हणाले, झाडे लावणे हा केवळ एक दिवसाचा उपक्रम नसून त्यांचे संवर्धन व संगोपन करणे ही देखील आपली जबाबदारी आहे। पुढील वाढदिवसापर्यंत ही झाडे वाढलेली आणि फळधारणा केलेली पाहणे हा आमचा संकल्प आहे। विद्यार्थ्यांनीही झाडांच्या निगा राखण्याचा निर्धार व्यक्त केला। आदित्य ठाकरे यांच्या सामाजिक उपक्रमाच्या आवाहनाला प्रतिसाद देत परिसरात अशा विधायक उपक्रमांची चर्चा रंगली आहे। कार्यक्रमात शिवसेना उपनेते व चेअरमन बबनदादा पाटील, उपजिल्हाप्रमुख रामदासदादा पाटील, शहर प्रमुख प्रदीप केणी, विभाग प्रमुख मिथुन मडवी यांच्यासह एसवी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर राहुल डोंगरगावकर, बबनदादा पाटील फिजिओथेरपी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर मनोज अग्निहोत्री, बीके पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर अक्षय मेश्राम, प्राचार्य अर्चना हिवसे, प्राचार्य प्राची गाडे, शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने पक्षप्रमुख आमचे गुरुवर्य उद्धवजी ठाकरे यांच्या आणि आदित्य साहेब यांच्या सूचनेनुसार त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त कुठेही बोर्ड होल्डिंग काही लावू नका, गुच्छ आणू नका, तुम्ही पर्यावरणासाठी काम करा असा महाराष्ट्रातील शिवसैनिकांना आदेश दिलेला आहे। आम्ही शिवसैनिक या नात्याने हा कार्यक्रम आमच्या संस्थेमध्ये आयोजित केलेला आहे। मुलांना लाडू वाटप, सर्व कर्मचारी आहेत फिजिओथेरपीचे, डी फार्मा, बी फार्मा, नर्सिंगच्या हे सर्व विद्यार्थी, आज आमचा संकल्प आहे का 350 झाडं आदित्यांच्या वाढदिवसानिमित्त लावावी। झाडं नुसती लावून जगणार नाही, झाडं लावून गेला आणि निघून गेला असं होणार नाही। तो झाड जगवण्याची, की झाड लावून उपयोग त्याचा नाही, झाड जगला पाहिजे तर पर्यावरणासाठी त्याचा उपयोग होणार आहे। आणि त्यासाठी हा आजचा आमचा कार्यक्रम आम्ही आदित्य साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला आहे। सोबत उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील आहेत, शहर प्रमुख केणी आहेत, प्रदीप केणी, आमचा विभाग प्रमुख मिथुन आहेत आणि सर्व प्रिन्सिपल इथे आहेत, फिजिओथेरपीचे प्रिन्सिपल आहेत, नर्सिंगचे आहेत, सर्व कॉलेजचे प्रिन्सिपल 7 इथे या कॉलेजचे हजर आहेत। इतर शिवसैनिक असतील, इतर नागरिक असतील, अशा नागरिकांना काय आवाहन करतात? सर्वांनी ते जे आदित्यजीने आवाहन केलेलं आहे, पैसे होल्डिंग आणि बॅनर लावण्यासाठी घालवू नका, समाजोपयोगी जे काम लोकांना फायदेशीर होईल तो काम आपण करावा, या दृष्टीने हे कार्यक्रम आम्ही आमच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आयोजित केलेला आहे। तो कार्यक्रम आजच्या दिवशी आम्ही इथे केले, विद्यार्थ्यांना लाडू दिलेत, गोड तोंड केलंय आणि झाडं लावणार, पण झाडं जगवण्याची जबाबदारी पण आम्ही विद्यार्थ्यांवर देणार आहोत। तुझ्याकडे हा झाड, तुम्ही त्याची मशागत करायची तरच ही झाडं जगली जातील आणि निसर्ग फोटो काढून झाडं हातात ठेवून लावून उपयोग त्याचा होणार नाही। पुढच्या वर्षी ही झाडं मोठी झालेली पाहिजेत, काही फळं आहेत, फळांची झाडं, त्यांना फळं आली पाहिजेत, अशा पद्धतीने कार्यक्रम आम्ही आज करत आहोत। कोणाला बोलायचं आहे? कांबळे सर बोला 2 मिनिट। शिवसेना नेते माननीय आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज कमलगौरी हिरू पाटील शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री बबनदादा पाटील, जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख रामदासजी पाटील आणि सर्व शहर प्रमुख प्रदीप केणी, मिथुन मडवी आणि सर्व कॉलेजमधील प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या आज या वाढदिवसाच्या औचित्य साधून आमच्या शिक्षण संस्थेमध्ये
आज या ठिकाणी तिन्ही कॉलेजच्या माध्यमातून बबनदादा पाटील फिजिओथेरपी कॉलेज, बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेज, बी के पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज, बबनदादा पाटील नर्सिंग कॉलेज आणि SV कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स या सर्व संयुक्त कॉलेजच्या माध्यमातून या ठिकाणी वृक्षारोपण आज या ठिकाणी केलं जात आहे. या शैक्षणिक संकुलाच्या आवारामध्ये जवळपास 250 ते 300 झाडं या ठिकाणी लावण्याचा संकल्प आम्ही करत आहोत आणि हे संकल्प फक्त लावण्याचा नाही तर ही झाडं जगली पाहिजेत. आत्ताच आमच्या चेअरमन सरांनी सांगितलं की ही झाडं जगली पाहिजेत, मोठी झाली पाहिजेत आणि या काही झाडं यातील फळांची आहेत. ही फळं या येणाऱ्या पिढीला ती चाखण्यासाठी मिळाली पाहिजेत असा हा हेतू या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही संकल्प केलेला आहे. आणि एवढेच मी या ठिकाणी बोलून शिक्षण संस्थेच्या वतीने आदित्य साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शिवसेना नेते माननीय आदित्यजी ठाकरे, माजी पर्यावरण मंत्री, आमदार वरळी विधानसभा यांच्या वाढदिवसानिमित्त कमलगौरी हिरी पाटील शिक्षण संस्थेचे चेअरमन बबनदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोबत आमचे उपजिल्हा प्रमुख रामदासदादा पाटील, माझे मित्र विभाग प्रमुख मिथुन मडवी, शाळेचे सर्वचे प्रिन्सिपल आणि सर्व कॉलेजचे विद्यार्थी यांच्या सोबत आम्ही आज इथे आदेश आला होता आदित्य साहेबांचा की माझ्या वाढदिवसाला कुठे होर्डिंग बॅनर लावू नका, त्या निमित्ताने तुम्ही कुठेतरी वृक्षारोपण करा, समाजोपयोगी कार्यक्रम करा. तेच हेतू साधून आम्ही दादांच्या नेतृत्वाखाली आज संस्थेच्या गार्डनमध्ये किंवा मैदानामध्ये वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे. On behalf of BK Patil Institute of Pharmacy, I, Achyut Jha, and my whole team would be responsible for taking the care of the trees as well as from growing to the well-being of nutrition and the things would be given to the plant would be taken care by us and from the whole college team. सर्वप्रथम आदित्य ठाकरे सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जसं की आपल्या चेअरमन सरांनी सांगितलं की बॅनर होल्डिंग न लावता आपण हा उपक्रम करून सुद्धा एक वाढदिवस साजरा करू शकतो. हा एक प्रेरणादायक उपक्रम आपण समजू शकतो जो विद्यार्थ्यांनी पुढे घेऊन जातील. आणि नक्कीच ज्याप्रमाणे सरांनी सांगितलं झाड फक्त लावण्याचं नाही तर त्याचं काळजी आम्ही नक्कीच घेऊ. धन्यवाद. My name is Kajal Divakar. I am from GNM first year nursing student. और आज के दिन का मैं बहुत सारा शुभकामनाएं देना चाहती हूँ और बोलना है झाडे लावा झाडे जगवा. तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत. संपर्क अक्षय कांबळे 96 19 88 00 95 आणि 96 53 11 95 23.